नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत आध्यात्मिक फास्टिंग बद्दल। तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंग बद्दल खूप ऐकलं असेल, पण आज आपण बोलू आध्यात्मिक फास्टिंग बद्दल। आणि जसा आता श्रावण महिना येतोय, श्रावण महिन्यामध्ये खूप सारे उपवास असतात आणि हा व्हिडिओ नुसता फक्त श्रावणी सोमवारासाठी नाहीये, तर सगळ्या प्रकारच्या एकादशी आणि सगळ्या प्रकारच्या उपवासांसाठी आहे। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण नीट बघा। आपल्यातले भरपूर जण उपवास साबुदाणा खिचडीवरती करतात। साबुदाणा वडे, भगर किंवा बटाटे चिप्स, केळ्याचे वेफर अशा गोष्टींवरती उपवास करतात। आणि रात्री पण कदाचित साबुदाणा खिचडी, रताळी अशा सगळ्या गोष्टी खातात। किंवा जर सोमवारचा उपवास असेल तर चपाती, भाजी, डाळ भात खाऊन उपवास सोडतात। काही जण उपवास करतात फळांवरती आणि दुधावरती, फक्त फळाहारावरती उपवास करतात। खूप कमी जण वॉटर फास्टिंग करतात, फक्त पाण्यावरती उपवास करतात। आणि त्याच्यातले पण खूप कमी जण ड्राय फास्टिंग करतात, म्हणजे उपवासाला पाणी पण घेत नाही। तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की उपवास कशासाठी केला जातो, उपवासाचं कारण काय असतं। सो उपवास म्हणजे उपवासी राहणं, याला उपवास असे म्हणतात। उपवास केला जातो आपल्या पचन क्रियेला थोडासा आराम देण्यासाठी, आपल्या इंद्रियांना थोडंसं कंट्रोल करण्यासाठी। जेव्हा आपण उपवास करतो आपलं शरीर थोडंसं हलकं फील होतं आणि त्याच्यामुळे अध्यात्मामध्ये मन पण जास्त लागतं। पण प्रॉब्लेम असं होतोय की भरपूर जण साबुदाणा, भगर, तेलकट पदार्थ आणि इत्यादी उपवासाच्या गोष्टींवरती उपवास करतात। काय होतं, पचन क्रियेचा आराम भेटत नाही, मनावरती नियंत्रण राहत नाही, उलट पचन क्रियेला तर अजून त्रासच होतो, शरीराला अजून आपण त्रासच देतो हे सगळं खाऊन। खऱ्या अर्थाने उपवास तर निर्जलच असावा, पूर्ण ड्राय फास्टिंग, पाणी न प्यावं, जास्तीत जास्त 1 ग्लास पाणी दिवसातून प्यावं, याच्यावरती ऍक्च्युअली उपवास करायचा असतो। पण मला माहिती आहे तशा प्रकारे उपवास करणं फारच कठीण आहे। त्याच्यामुळे काय काय जण पाणी पण पितात, भरपूर जण असे आहेत की फक्त पाण्यावरती उपवास करतात। आणि पाण्यावरती नाही जमलं तर तुम्ही फळाहार घेऊ शकतात, खूप सारे फ्रुट्स आणि दूध पिऊन तुम्ही उपवास करू शकतात। त्याच्याने तुम्हाला पचन क्रियेला आरामही भेटेल, फ्रुट्स लवकर डायजेस्ट होतात, त्याच्यामुळे पचन क्रियेला थोडासा आरामही भेटेल आणि तुम्हाला अध्यात्मामध्ये मनही लागेल। बघा, जर तुम्ही फळांवरती उपवास करत असाल तर फळ पचायला हलके असतात, फळ 2 ते 3 तासामध्ये पचून जातात। पण साबुदाणा अशासारख्या गोष्टी पचायला कमीत कमी 15 ते 20 तास लागतात। साबुदाणा खिचडीमध्ये असं जीवनसत्व पण जास्त नसतं आणि ते वजन वाढण्यासाठी खूप रिझनेबल आहे। पण जे लोक खूप शारीरिक मेहनत करतात, जसे शेतकरी आहेत किंवा अजून भरपूर लोक आहेत जे फिजिकल वर्क खूप जास्त करतात, त्यांनी जर साबुदाणावरती, भगरवरती किंवा अशा गोष्टी खाऊन जर उपवास केले तर मला पटतं। पण जे लोक ऑफिसला जाऊन फक्त बसून असतात किंवा घरातच बसून असतात किंवा घरातली छोटी मोठी कामं करतात, त्यांनी माझ्या मते फ्रुट्स वरती उपवास करावा, मिल्कशेक वरती। मी स्वतःहून 3 बनाना मिल्कशेक दुपारी आणि 3 बनाना मिल्कशेक रात्री, बस एवढंच वरती उपवास करतो। तर माझं सजेशन हे आहे की हे बेस्ट वे आहे उपवास करण्यासाठी। याच्याने पचन क्रियेला आरामही भेटेल आणि तुमच्या अध्यात्मामध्ये मनही लागेल आणि तुम्हाला लो एनर्जी पण फील नाही होणार। अहो, भरपूर जण तर मी असं ओळखतो की जे लोक उपवासामध्ये आईस्क्रीम पण खातात। त्यांचं असं म्हणणं असतं की आईस्क्रीममध्ये फक्त दूध आहे, फळं आहेत आणि साखरही आहेत, तर मग प्रॉब्लेम काय? याच्यावरती मनाचं नियंत्रण कुठे आलं? आपल्या आवडत्या गोष्टी तर खाल्ल्या जातात आहेत। प्लस भरपूर जण तर उपवास चहा आणि कॉफीवरती पण करतात। नुसतं चहा आणि कॉफीचा रतीब लावतात की त्यांना असं वाटतं की चहा आणि कॉफीने त्यांना एनर्जी भेटेल, पण ऍक्च्युअली त्यांना हे समजत नाही की खूप ऍसिडिटी बिल्डअप करतात ते। आतापर्यंत तुम्ही जशी उपवास केले असेल ते राहू दे, पण आता इथून पुढे जे काय तुम्ही उपवास कराल ते तुम्ही फ्रुट्स वरती किंवा मिल्कशेक वरती उपवास करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि तुमच्या नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल जर कोणता डाऊट असेल, तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकतात किंवा कमेंटवरती खाली लिहू शकतात, किंवा मग हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9833730808। तुम्ही या नंबरवरती पण डायरेक्ट मेसेज करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, मी तुम्हाला रिप्लाय लगेच नक्की देईन।